नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमच्या शरीरातील जळजळ, सर्व नसा अत्यंत थकल्यासारख्या, कमकुवत आणि सैल वाटत असतील, जर तुमच्या नसांमध्ये सतत जडपणा, ताण आणि रेंगाळणाऱ्या वेदना होत असेल, जो कधीकधी पूर्णपणे निघून जात नसेल, जर नसांमधील अडथळ्यांमुळे रक्तप्रवाह पूर्वीसारखा सुरळीत, स्पष्ट आणि योग्य नसेल, जर तुम्हाला सायटिकाने ग्रासलं असेल, तर कमरेपासून पायांच्या बोटांपर्यंत तीक्ष्ण वार आणि असह्य वेदना होतात. कधीकधी ही वेदना इतकी तीव्र होते की सरळ उभं राहणं, वाकणं किंवा चालणं देखील शिक्षेसारखं वाटतं. जर तुम्हाला जमिनीवरून उठणं, खुर्चीवरून उभं राहणं किंवा अंथरुणातून उठणं अत्यंत कठीण होत असेल आणि तुमचं शरीर सतत जड, ओझं, थकलेलं आणि आळशी वाटत असेल, जर तुम्हाला पायऱ्या चढताना किंवा उतरताना तुमच्या गुडघ्यांमध्ये ओढण्याचा आवाज येत असेल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये तीव्र थकवा जाणवत असेल, जर चालताना तुमच्या पायांमधील नसा अचानक घट्ट झाल्या आणि त्या थांबणार असल्यासारखं वाटू लागलं आणि तुम्ही पडणार असाल आणि जर तुम्ही स्वतःला कसं तरी एकत्र आणण्यात यशस्वी झालात, तर हा व्हिडिओ अजिबात वगळू नका. आज मी एक सोपा, स्वस्त, प्रभावी आणि पूर्णपणे घरगुती उपाय शेअर करत आहे, जो काही दिवसांमध्ये या सर्व समस्या लक्षणीयरित्या कमी करू शकतो आणि तुमच्या शरीराला खोल आरामही देऊ शकतो आणि विश्रांतीसुद्धा देऊ शकतो. आपल्या नसा इतक्या कमकुवत का होतात याचाही आपण तपशीलवार शोध घेऊया. कोणत्या दैनंदिन सवयी आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या यासाठी जबाबदार आहेत आणि कोणत्याही अतिरिक्त रक्त चाचण्या किंवा प्रमुख स्कॅनशिवाय आपल्या नसा हळूहळू निकामी होत आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण काही सोप्या लक्षणांची ओळख कशी करू शकतो. मंडळी, आपल्या शरीरातील संपूर्ण मज्जासंस्था एक अतिशय खास आणि महत्त्वाची प्रणाली आहे, जी आपल्या शरीराच्या प्रत्येक हालचाली, प्रत्येक क्रियाकलाप आणि कार्यांवर नियंत्रण ठेवते. मग ते मोठं असो वा लहान, मेंदू कोणतेही सिग्नल पाठवतो, मज्जासंस्था त्यांना शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगाने प्रसारित करते, ज्यामुळे प्रत्येक अवयवाला त्याची कर्तव्ये योग्यरित्या पार पाडण्यास मदत होते. म्हणूनच संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह योग्य राहतो आणि रक्ताभिसरण संतुलित राहतं. तथापि जेव्हा या नसा हळूहळू कमकुवत होतात, त्यांना सूज येते, अडथळे निर्माण होतात आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होतं, तेव्हा शरीरात विविध रोग शांतपणे उद्भवू शकतात. जसं की बॅक्टेरिया किंवा विषाणूमुळे होणारा संसर्ग, अचानक स्ट्रोक, दीर्घकालीन मधुमेहाची समस्या, संधिवात किंवा मग अगदी ट्यूमरही. या सर्व परिस्थिती हळूहळू नसा कमकुवत करतात आणि त्यांची शक्ती कमी करतात. परिणामी डोकं जड वाटतं, स्नायू ताणले जातात आणि कडक होतात आणि चालणं कठीण होतं. नसा कमकुवत होण्याची काही अधिक गंभीर तरीही किरकोळ दिसणारी लक्षणे देखील आहेत, जी लवकर ओळखली तर गंभीर आजार होण्याआधीच रोखता येतात. आता प्रश्न उद्भवतो, आपल्या नसा हळूहळू कमकुवत होत आहेत हे आपल्याला कसं कळेल? चला, काही महत्त्वाची चिन्हे आपण समजून घेऊया, जी स्पष्टपणे दर्शवितात की आपल्या नसा आता पूर्वीसारख्या निरोगी नाहीत. जर तुम्हाला तुमच्या हात आणि पायांमध्ये वारंवार मुंग्या येणं किंवा मग पिन अँड नीड्स जाणवत असेल किंवा तुमचे हात आणि पाय अचानक सुन्न झाले असतील, तर हे स्पष्ट लक्षण आहे की रक्तप्रवाह नसांपर्यंत योग्यरित्या पोहोचत नाही आणि त्या हळूहळू त्यांचं कार्य गमावत आहेत. जेव्हा नसांना योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा सौम्य किंवा तीव्र वेदना कायम राहतात. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल, ती सौम्य असो वा तीव्र, आणि विश्रांती घेत असतानाही जड वाटत असेल, तर हे चिंताग्रस्त कमकुवतपणाचं एक प्रमुख लक्षण आहे. कधीकधी ही डोकेदुखी इतकी तीव्र होते की अचानक चक्कर येणं ही दर्शवतं की रक्त शरीराच्या वरच्या भागामध्ये योग्यरित्या पोहोचत नाही. यामुळे दृष्टी अंधुक होते, शरीर हलकं, कमकुवत आणि थकलेलं वाटतं. जेव्हा नसा अंतर्गत कमकुवत होतात, तेव्हा शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सौम्य वेदना कायम राहतात. रक्तदाब चढ उतार होतो, स्मरणशक्ती हळूहळू कमकुवत होते आणि रात्री झोपणंही कठीण होतं. अशक्तपणासारखी स्थिती विकसित होते आणि तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. जर यापैकी 2 किंवा 3 लक्षणे तुम्हाला त्रास देत राहिली, तर त्यांना हलक्यात घेऊ नका.
चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मी खाली शेअर करणार असलेल्या या घरगुती उपायाचा वापर सुरू करा, कारण ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ते औषधांसोबत देखील घेतलं जाऊ शकतं आणि नसा मजबूतसुद्धा करेल, रक्तप्रवाह सुधारेल आणि कोणत्याही सततच्या वेदना किंवा कडकपणा हळूहळू कमी होईल. आता हे सोपे, प्रभावी आणि पूर्णपणे स्वदेशी उपाय कसे तयार करायचे ते काळजीपूर्वक आणि शांतपणे समजून घेऊया, जेणेकरून त्यांचे संपूर्ण फायदे आपल्या शरीरापर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. त्यातून नसा मजबूत करू शकतो. या रेसिपीसाठी आपल्याला आवश्यक असलेला पहिला घटक आहे ते म्हणजे काळी वेलची. काळी वेलची हा एक अतिशय सुगंधित, शक्तिशाली आणि मौल्यवान मसाला आहे, जो जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये सहज आढळतो. लोक अनेकदा अन्नाची चव आणि चव वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात. तथापि फार कमी लोकांना माहीत आहे की काळी वेलची शरीरातील अनेक जुनाट आणि गंभीर समस्या दूर करण्यास देखील मदत करतं. आयुर्वेदामध्ये ते एक औषध मानलं जातं आणि शतकानुशतके वापरलं जात आहे. ते कोणत्याही किराणा दुकानामध्ये, जनरल स्टोअर्समध्ये किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे. काळ्या वेलचीचा सर्वात खास गुणधर्म म्हणजे ते नसांमधील अडथळे हळूवारपणे साफ करतं. ते नसा मजबूत करतं, रक्त शुद्ध करतं, रक्तदाब नियंत्रित करतं, यकृत सक्रिय करतं आणि मधुमेह म्हणजे शुगर पातळी संतुलित करण्यास देखील मदत करतं. पोटातील गॅस, आम्लता, अपचन आणि पोटदुखी यासारख्या समस्यांसाठी देखील ते खूप प्रभावी मानलं जातं. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही रेसिपी फक्त एकाच व्यक्तीसाठी तयार केली जात आहे, म्हणून आपण फक्त एक मोठी वेलची वापरली पाहिजे. जर वेलची खूप मोठी असेल तर तुम्ही त्याचा अर्धा भाग वापरू शकता. जर वेलची सामान्य किंवा थोडीशी लहान असेल तर तुम्ही ती एक वेलची वापरायची आहे. परंतु त्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. लवंग शिरा स्वच्छ करतात, रक्तप्रवाह गतिमान करतात आणि नसा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते दात आणि हिरड्यांची जळजळ, सर्दी, घसा खवखवणं, सांधेदुखी आणि श्लेष्मा यासारख्या समस्या कमी करण्यास देखील मदत करतं. मधुमेह असलेल्या लोकांसाठी लवंग देखील फायदेशीर मानली जाते. त्यांच्या उबदारपणाचा प्रभाव असतो, म्हणूनच ते जलद आराम देतात, विशेषतः थंड हवामानामध्ये. या रेसिपीमध्ये संतुलित आणि सुरक्षित परिणाम सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला 2 लवंगांचा वापर करावा लागेल. आता तिसरा घटक येतो तो म्हणजे दालचिनी. दालचिनी ही एक सौम्य, गोड, अत्यंत सुगंधी आणि मसालेदार लाकडी एक काठी आहे, जी अन्नाची चव वाढवते आणि शरीराला असाधारण फायदे देते. दालचिनी शरीरातील अतिरिक्त चरबी हळूहळू विरघळण्यास मदत करते, कमकुवत नसा मजबूत करण्यास मदत करते, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि योग्य पचन राखतं. दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. जर दररोज कमी प्रमाणामध्ये सेवन केली गेली तर ती रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते, ज्यामुळे सर्दी आणि किरकोळ आजारांचा तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी होते. दालचिनी संधिवात, सांधेदुखी आणि हाडांची सूज यापासून देखील आराम देते, म्हणून आपण या रेसिपीमध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा वापरणार आहोत. जर तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर तुम्ही 1/4 चमचा किंवा चिमूटभर ताजी पावडर वापरू शकता. आता हे घटक नीट बारीक करा, जेणेकरून त्यांचे औषधी गुणधर्म पाण्यामध्ये सहज विरघळतील. पुढे चुलीवर किंवा मग गॅसवर एक लहान भांडं ठेवा आणि सुमारे 250 मिली स्वच्छ पाणी किंवा सुमारे 1 ग्लास गॅसवरती घाला. सर्व चिरलेले घटक आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर हे उकळून द्या. दीर्घकालीन मधुमेह, व्हिटॅमिन B12, लोह, फॉलिक ॲसिड आणि मॅग्नेशियमची कमतरता, जास्त मद्यपान, तंबाखू आणि सिगारेटचं सेवन, कमी झोप आणि जास्त ताण आणि थकवा हे सर्व मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकतात. कमकुवत मूत्रपिंड किंवा यकृताचं नुकसान शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा करू शकतं, ज्यामुळे रक्तप्रवाहावर नकारात्मक परिणाम होतो. उच्च रक्तदाब आणि धमन्यांमध्ये चरबी जमा होणं ही देखील मज्जातंतूच्या कमकुवतपणाची प्रमुख कारणे आहेत. आपण तयार करत असलेला काढा खूप शक्तिशाली, सुरक्षित आणि शरीराला आतून मजबूत करतो. विशेषतः हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये हे लक्षणीय आराम देतं. ते शिरांमधील अडथळे हळूवारपणे साफ करतं, रक्तप्रवाह मजबूत करतं आणि स्नायू दुखणं, सांधेदुखी, कंबरदुखी, सायटिका किंवा व्हेरिकोज व्हेन्स देखील आराम देतं. एकदा काढा चांगला झाला की त्याचा सुगंध पसरू लागतो की गॅस बंद करा आणि 1 चमचा त्याच्यामध्ये शुद्ध गूळ घालायचा आहे. गूळ थोडा गोड बनवतो, परंतु त्याचा खरा फायदा आणि त्याच्या समृद्ध कॅल्शियम आणि लोहाच्या
प्रमाणामध्ये आहे. हे अशक्तपणाशी लढण्यास, हिमोग्लोबिन वाढविण्यास आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतं. तथापि जर तुम्हाला मधुमेह असेल तर गूळ घालणं टाळा. तयार केलेला काढा एका ग्लास किंवा कपमध्ये गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी लहान घोट घेत घेत हळूहळू प्या. जर तुम्हाला रिकाम्या पोटी पिण्यास त्रास होत असेल तर तुम्ही नाश्त्यानंतर सुमारे 1 तासाने हे देखील पिऊ शकता. हे उपाय फक्त हिवाळ्या आणि पावसाळ्यात वापरायचे हे लक्षात ठेवा, उन्हाळ्यात नाही, कारण या घटकांचा तापमानवाढीचा प्रभाव असतो. काही दिवस ही पद्धत सुरू करा. नंतर मज्जातंतू कमकुवतपणा, वेदना, जळजळ आणि सायटिकासारख्या समस्या हळूहळू कमी होतात का ते पहा. गर्भवती महिलांनी हा काढा घेऊ नये, तथापि स्तनपान देणाऱ्या महिला ते घेऊ शकतात. वेदनादायक भागावर गरम पाण्याच्या पिशवीचे कॉम्प्रेससुद्धा तुम्ही लावू शकता. पर्यायीरित्या तुम्ही कोमट पाण्याने हलके कॉम्प्रेस लावू शकता आणि कोमट तेलाने मालिशही करू शकता. यामुळे नसा शांत होतात आणि कडकपणा कमी होतो. आता अष्टांग हृदयमसारख्या प्रमुख आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या आणखी एका जुन्या, विश्वासार्ह आणि नैसर्गिक उपायाबद्दल बोलूया, तो म्हणजे लसूण. वेदना, ताण, अडथळा किंवा मग अशक्तपणा यासारख्या कोणत्याही मज्जातंतूंच्या समस्येसाठी दररोज लसूण खाणं खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदामध्ये लसणाला पृथ्वीचं अमृत म्हटलं जातं, कारण ते शरीरातील कोणत्याही लपलेल्या कमकुवतपणा दूर करण्यात आश्चर्यकारकपणे काम करतं. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 कच्च्या लसूण पाकळ्या चावा. त्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 2 चिमूटभर हळद मिसळा. पर्यायीरित्या तुम्ही लसूण हलकेच कुस्करून थेट हळदीच्या पाण्यात पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी वापरल्यास हा उपाय जलद परिणाम दर्शवितो आणि नसा अधिक सक्रिय होत असतात. मंडळी, आज मी 2 अतिशय सोपे, प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक आणि दुष्परिणाममुक्त घरगुती उपाय शेअर केले आहेत. जर तुम्ही दररोज शिस्त आणि संयमाने हे नियम पाळले तर मला नक्की खात्री आहे की मज्जातंतूंची कमजोरी, वेदना आणि इतर समस्या हळूहळू कमी होतील आणि तुम्हाला ऊर्जा, ताकद आणि विश्रांतीची नवी भावना येईल. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल. तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा देखील घ्याल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.